नाशिक रोड परिसरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना जवळचे असलेली सोमानी गार्डन लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न झाला. नूतनीकरण झालेल्या सोमानी गार्डन उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते शकुंतला करवा यांच्या हस्ते झाले. आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून नूतनीकरण झालेले गार्डन आज सगळ्यांसाठी खुले झाले. यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, विशाल संगमनेर, अंबादास पगारे, माजी नगरसेविका मीरा हांडगे, ज्योती खोले, कोमल महरोलिया, अशोक तापडिया, शंकरराव मंडलिक, रणजितसिंग आनंद, शिवनारायण सोमानी, अण्णा आढाव, किरण मडी, राम कदम, युनुस सय्यद, किरण मैड, मयूर करवा, मंगेश मोरे, अशोक गवळी, कमल किशोर करवा, किरण देशमुख, धीरज पाटील, रोहित पानसरे, मंगेश जानोरकर आदी उपस्थित होते. लोकार्पण सोहळा बघतोय तर ही संकल्पना कुणाकडून असू शकते, तर ज्या आमदाराचा विजन मोठा असेल त्यांच्याकडूनच असे चांगले काम त्यांच्याकडून घडू शकतात. कारण त्यांना माहिती आहे की नाशिक रोडचा जो त्यांचा मतदारसंघ आहे, त्या नाशिक रोड मतदारसंघामध्ये जो मुक्तिधाम आहे, नाशिक ओळखलं जाणारा मेन जे काय म्हणतात धार्मिक स्थळ आहे तो मुक्तिधाम आहे. बाहेरचे भरपूर लोक येतात, व्हिजिट करतात. जेव्हा येतात तेव्हा ते गार्डन मध्ये येतात, त्यांच्यासोबत मुलं असतात. तर जाताना ते बाहेर जाताना आपल्या नाशिकचं नाव बाहेर चर्चेमध्ये आणतात. ह्या गोष्टींची त्यांना नेहमीच कल्पना राहिलेली आहे. पण आम्ही चारही नगरसेवक असून आमच्याकडे एवढं मोठं निधी अवेलेबल असणं खूप डिफिकल्ट काम होतं. तिथे आम्ही चारही नगरसेवकांनी राहुल भाऊंना सांगितलं. राहुल भाऊंनी आमचं एकच शब्दामध्ये आमचं काम मान्य केलं आणि इथे 6 कोटीचं या उद्यानाला त्यांनी निधी आणला. आपल्याला माहिती आहे की म्युझिकल फाउंटेन नाशिक मध्ये होणं म्हणजे आपला बौद्ध तिकडे पांडवलेल्याला तिकडे होतं तेव्हा अख्खं नाशिक तिकडे उमटून बघत होतो. भरपूर लोकांना इथून जाणं शक्य नाहीये, कोणाची इकॉनॉमिकल कंडिशन्स बेटर नाहीये. पण आपल्या लोकांना, माझ्या सामान्य माणसाला म्युझिकल गार्डन कसं असतं, म्युझिकल फाउंटेन्स कशी असतात हे बघण्यासाठी त्यांनी इझिली अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणून असं आगळं वेगळं गार्डन ज्यांनी केलेलं आहे तसे आमचे राहुल भाऊ. आणि आता राहुल भाऊंच्या आरोग्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, तर फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की राहुल भाऊ जितकी कामं तुम्ही आता म्हटलंय की तुम्ही 50 मंदिरांचं स्थापना केली, मी म्हणाल तुमच्या हस्ते 150 मंदिरांची स्थापना व्हायला पाहिजे आणि तुम्ही असंच निरोगी राहावं. आमची सर्वांची देवाकडे अशीच इच्छा आहे आणि आम्हाला इथे बोलू दिलं म्हणजे आरडी ताते असतील, सूर्यकांत अप्पा लवटे असतील, गिरीश लवटे इथे तिथे उपस्थित आहे, त्यांची चिरंजीव ताई आहे, ज्योती ताई आहे, मी आहे. भाऊंनी प्रभाग क्रमांक 21 मध्ये इतका निधी दिलेला आहे की आम्हाला सांगायची गरज नाहीये. म्हणून असे आमदार आम्हाला परत परत लाभतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपण नेहमी राहुल भाऊंच्या जसे आज पाठीशी आहे तसेच आम्ही नेहमी राहुल भाऊंच्या पाठीशी असेच उभे राहावं अशी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. सन्मानार्थी आणि माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मला आज एवढा मान देणारे आमचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी जो मला मान दिला आहे, आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमानी गार्डनचं लोकार्पण झालं आहे. हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्याला राहुल भाऊंनी साथ दिली, हे सर्वात मोठं काम आहे. त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटे साहेबांना आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष हे देईन की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निवडलंय. धन्यवाद. जय महेश. आमदार ढिकले यांनी सोमानी उद्यानाने नाशिक रोडच्या सौंदर्यात भर पडली आहे. या ठिकाणी संगीतावर चालणारा कारंजा असून या गरम हवामानात कुठेतरी मनाला थंडावा देणारा हा कारंजा आहे. या कारंजामुळे बाळगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत आनंदात भर पडणार आहे. निवडणुकी अगोदर कॅन्सर झाला होता, अशा परिस्थितीत निवडणूक लढलो आणि जिंकलो. परत 6 महिन्यानंतर तुमच्या समोर आता उभा आहे. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काहीही करू शकतो, याचे उत्तम उदाहरण मी आहे. काम करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात असे सांगितले. मी मगाशी आलो आणि काकूंना भेटलो तर काकूंनी मला सुरुवातीला ओळखलंच नाही. कारण निवडणुकीनंतर मी आज 6 महिन्यांनी घराबाहेर पडतोय. राजाभाऊनी सांगितलं माझ्यावर संकट आलं. राजाभाऊ संकट वगैरे स्पष्ट बोला, मी वकील माणूस आहे. कॅन्सर झाला होता
निवडणुकीच्या आधी आणि कॅन्सर घेऊन निवडणूक पण लढलो, 90,000ने जिंकलो आणि परत तुमच्यासमोर आता उभा आहे. त्याच्यामुळे जर आमच्या माता भगिनींचे आणि जनतेचे आशीर्वाद असले तर आपण काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आहे. कारण तुमचं जर आशीर्वाद नसते तर आज मी इथं उभा नसतो. कारण जेव्हा जेव्हा आपण काम करतो आणि काम निस्पृहपणे करतो तेव्हा लोक आशीर्वाद देतात. आज सकाळी मी पहिला कार्यक्रम घेतला. 6 महिन्यानंतर निवडणुकीनंतर माझा पहिला कार्यक्रम होता. शंकराच्या मंदिराचं प्रतिष्ठापना ही 25 पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं 50वं मंदिर होतं. 50 मंदिरे पूर्ण झालेत आणि त्याची प्रतिष्ठापना आज सकाळी होती आणि आज संध्याकाळी आमच्या बालगोपाळ ज्येष्ठांसाठी, नाशिक रोडकरांसाठी सर्वात मोठं गार्डन जे आहे त्याचं लोकार्पण आहे. काल मी इथे आलो आणि संगीत कारंजा बघितला. जो काही निधी आहे त्याच्यातला निम्मा निधी हा कारंजासाठीचा आहे. कारण अतिशय मोठा हा कारंजा नाशकात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. गाण्यावर आणि संगीतावर चालणारा आणि या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा असा हा कार्यक्रम, असा हा कारंजा आहे. आणि लहान मुलांसाठी पण आपण हे नवीन उद्यान करतोय. खरं तर बराच उशीर झाला आहे, बोलायला बरेच मुद्दे आहेत, परंतु ही भाषणाची वेळ नाही. कारण आमच्या बालगोपाळांना आणि सर्वांना उद्घाटन आणि पुढचे कार्यक्रम पण बघायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जास्त न बोलता आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठांचे, मित्रपरिवाराचे, तरुणांचे आभार मानतो. कारण निवडणुकीनंतर मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हेच हे माध्यम आहे की त्या माध्यमातून आज या माध्यमाच्या द्वारे आपले सर्वांचे मला आमदार म्हणून निवडून दिलं, भरभरून प्रेम दिलं, मतरूपी आशीर्वाद दिले. त्यामुळे 6 महिन्यांनी का होईना आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आपल्यात उपस्थित आहे. त्यामुळे खरंच मनापासून मी आपल्या सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो की आपल्यामुळे हे शक्य झालं आणि आपल्या बळावर, आपल्या आशीर्वादावर मी आज इथे उभा आहे. ते बळ, हे आशीर्वाद भविष्यातही मला मिळतील. सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केले तर आभार प्रदर्शन बापू सापुते यांनी केले. उद्यानात 26 फूट उंच डायनासोर, 15 फूट हलका प्राणी, पक्षी, विद्युत रोषणाईने सजलेली विविध खेळणी, गाण्यांवर संगीतावर कारंजा, कारंजातून अंगावर उसळत असलेली तुषार, दाट हिरवळीच्या सोमानी उद्यानांच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. 6 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण झालेले सोमानी गार्डनमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना एक गारवा देणारे स्थान ठरणार आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले सोमानी गार्डन लोकार्पणानंतर वेळोवेळी देखरेख करणे गरजेचे आहे. NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.